कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे ठीक होतील, त्यासोबतच पायदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी सर्व दुखणं आजार उडून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघू शकता अगोदर पाय कसे होते आणि आता कशा टाचा भरून आलेल्या आहेत, पूर्णपणे भेगा नाहीशा झालेल्या आहेत। तर बघा या लाईनही बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की अगोदर इथे भेगा होत्या, खूप चांगला रिझल्ट येतो। आणि त्यासोबतच जर बऱ्याच जणांना जॉईंट पेनचा त्रास असतो, त्यासोबतच थोडंफार चाललं की पाय दुखतात, टाच दुखते, टाचाला सूज येते, अशा प्रकारच्या सर्व दुखण्यावरती हा रामबाण उपाय आहे। एकदा नक्की करून बघा। यासाठी घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत, रोज रोज करायची गरज नाही, एकदा करून ठेवलं तर 6 महिने वापरू शकता। चला तर मग यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अद्रक। तर बघा अद्रक आपल्याला थोडासा सुपारी एवढासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर अशा प्रकारे त्याला आपण खिसून घेणार आहोत। अद्रकची तासीर खूप जास्त गरम असते, त्यामुळे इथे आपल्याला ही नक्की वापरायची आहे आणि ताजीच अद्रक वापरा। तर त्यानंतर बघा आता खिसलेला भाग जो आहे ना तो आपण असा बाजूला काढूयात। आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा जो आहे ना तो मीडियम साईजचा छोटासा कांदा आपल्याला घ्यायचा आहे आणि कांद्याचा पाचोळा काढून त्याला आपण स्वच्छ अगोदर करून घेऊयात। आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की असं काही दुखायला लागलं की आपण बऱ्याच अशा पेन किलर खातो, गोळ्या औषधं खातो, ज्यामुळे थोडाफार आराम वाटतो पण परत त्रास होतो आणि पेन किलर खाणं शरीरासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं। डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पण जास्त गोळ्या औषधं खाण्यापेक्षा एक दोनदा घरगुती उपाय एकदा करून बघा, चांगला रिझल्ट येतो जर तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो केली तर। आणि हा तर माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे एकदा नक्कीच करा, कारण की आजकाल ना भरपूर जसं जॉईंट पेन म्हणा किंवा बऱ्याच वेळा गुडघेदुखीचा देखील खूप कमी वयातच त्रास सुरू होत आहे। आणि त्यासोबतच जसं टाचाच्या भेगामुळे अगदी 2 पावलंही चालले जात नाहीत, बऱ्याच वेळा तर त्यामधून रक्त निघतं, खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे हा उपाय नक्की करा। तर यासाठी बघा आता कांदा जो आहे स्वच्छ करून घेतला आणि त्याला चांगला आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तर कांदा तुम्ही वाटलंच तर बारीक करून देखील घेऊ शकता, अद्रक ही बारीक करून घेतली तरी चालतं कट करून, पण खिसून घेतल्यामुळे कसं हे लवकर प्रोसेसही होते आणि वापरायला थोडं सोपं जातं, म्हणून मी याला थोडंसं खिसून घेतलेलं आहे। आता बघा कांदा आणि अद्रकचा पूर्ण हे जे तासीर आहे खूप गरम असते, त्यामुळे दोन्हीचा आपण वापर नक्की करायचा आहे। सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्की वापरा। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लवंग आणि काळे मिरे। लवंग आणि काळे मिरे जे आहेत ना तर ते आपल्याला लवंग 2-3 घ्यायचे आणि काळे मिरे 7-8 घ्यायचे। हे देखील खूप गरम असतात, जे की आपल्या खड्या मसाल्यामध्ये घरामध्ये नक्की असतात। तर ते आपल्याला घेऊन खलबत्त्यामध्ये टाकून त्याला थोडंसं पावडर करायचं आहे। तुमच्याकडे जर पावडर असेल ना तर तेच जरी इथे वापरलं तरी चालतं। तर आता बघा यामध्ये ना खलबत्त्यामध्ये मी थोडा कापूर या अगोदर बारीक केलेला होता, तो देखील यामध्ये थोडासा आहे, तर मी याला असंच वापरत आहे। तर ते आपल्याला अगदी जे काळ्या मिऱ्याचं आणि लवंगचं पावडर एका वाटीमध्ये असं काढायचं आहे। आणि यानंतर बघा यामध्ये कापूर देखील थोडाफार आलेला आहे, तरी आपल्याला अजून थोडासा कापूर इथे वापरायचा आहे। कापूर एकदा वापरून बघा आणि 2 मिनिटात रिझल्ट हवा असेल ना तर कापूर वापरा, तुम्ही बघा खूप चांगला तुम्हाला आराम पडेल। आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही हे बनवाल ना तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की खरंच याचा खूप जास्त फायदा होत आहे। तर बघा कापूर अगोदर थोडा आहे, त्यामुळे मी अगदी अर्धी वडी कापराची यामध्ये टाकून थोडीशी बारीक केलेली आहे। तुम्ही एक वडी अशी गोल असते ना ती जरी घेतली तरी चालतं। आता हे कसं कधी कुठे वापरायचं चला बघूयात। तर यासाठी अगोदर तर आपल्याला एक छोटं भांडं घ्यायचं आहे। इथे कढई मी घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एरंडीचं तेल। तुमच्याकडे जर एरंडीचं तेल नसेल तर तुम्ही इथे टाकू शकता मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल, पण आपलं कोकोनट ऑइल वापरायचं नाही, कारण की ते थंड असतं, त्याची तासीर थंड असते, तर त्यामुळे ते वापरलं तरी तेवढा फायदा होत नाही। तर जसं इथे एरंडीचा किंवा मोहरीच्या तेलाचा फायदा होतो। आणि तुम्ही बाजारामधून जर वेगवेगळे चोळायचे तेल आणत असताल ना तर ते नक्कीच एरंडीचे आणि मोहरीचेच असतात किंवा भेसळयुक्त असतात, त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला येत नाही। पण इथे आपण कसं शुद्ध असं एरंडीचं तेल वापरलेलं आहे। तर याला बघा एका भांड्यामध्ये घ्यायचं, साधारण अर्धा कप एवढं तेल मी घेतलेलं आहे, कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये कापूर आणि जे आपण मिश्रण केलं होतं तयार पावडर काळ्या मिऱ्याचं ते टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर अद्रकची पेस्ट टाकायची, त्याला थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत कांद्याची पेस्ट अशा प्रकारे। तर चांगलं हे टाकून व्यवस्थित याला थोडंसं गरम करायचं। आता बघा याला ना जसं हे थोडंसं लालसर होईपर्यंत गरम करायचं आहे, डार्क ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे कडकडीत चांगलं हे उकळल्या गेलं की पूर्णपणे याचा अर्क यामध्ये येतो आणि हे तेलही तयार होतं। आणि त्यासोबतच आपल्याला इथे ना गव्हाची कणिक थोडीशी लागणार आहे मळलेली। तर बघा असं मी अगदी थोडीशी कणिक घेतली आहे, त्याला हातानेच थोडंसं असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे।
आता हे ऑप्शनल आहे करणं, तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. तर इथे बघा आता ही कणिक आपण बाजूला ठेवूया तयार करून. आणि आपलं जे तेल आहे ना ते बघा असं चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. तर असं थोडंसं यामध्ये उकळी आली की या सर्व गोष्टी चांगल्या यामध्ये व्यवस्थित बसतात. आता त्यानंतर हे तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर बघा हे तेल तुम्ही रोज रोज जसं बनवायची गरज नाही म्हणलं होतं, अगदी तसंच बनवून ठेवा. भरपूर दिवस तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये बनवून वापरू शकता. जेव्हा तुम्ही याला बनवाल झणझणीतपणा यामध्ये तुम्हाला जाणवेल. बनवतानाच म्हणजे कळेल की लावल्यावर कसा याचा किती चांगला रिझल्ट येणार आहे. खूप इफेक्टिव्ह आहे. एकदा नक्की करून बघा. आणि त्यासोबतच ना इथे बघा आता हे गाळून घेतलेला जो गाळणीतला भाग आहे ना यामध्येही थोडंफार तेल आहे. तर ते आपल्याला फेकून द्यायचं नाही. तर कसं वापरायचं बघा तेल आणि यामधील हा निघालेला चोथा. तर हे गरम गरमच आपल्याला वापरायचं आहे. तुम्ही इथे जर थंड झाल्यावर वापरत असाल ना तर थोडंसं जे आपण कणिकचा भाग तयार केलेला आहे तो तव्यावरती ओबडधोबड गरम करून घ्या आणि त्यानंतर ही प्रोसेस करा. आता बघा यामध्ये निघालेला हा भाग आपण कणकेवरती असा टाकलेला आहे. जसं तुम्हाला गुडघ्यावरती वापरायची असेल तर कणिक थोडीशी मोठी तयार करावी लागेल आणि टाचेवरती किंवा इतर भागावरती वापरायची असेल तर त्या आकारानुसार तुम्ही असं तयार करू शकता. आता बघा यामध्ये हे व्यवस्थित असं लावायचं. चांगलंच हे गरम आहे. थोडं कोमट जेवढं सहन होईल तेवढंच आपल्याला हे ठेवायचं आहे. तर आता बघा याला कसं वापरायचं आणि त्यानंतर तेल कसं वापरायचं ते बघूयात. तर बघा टाचाला बऱ्याच वेळानं भेगा पडलेल्या असतात किंवा टाच दुखते. तर अशा वेळेस काय करायचं, एक तर स्वच्छ पाण्याने पाय गरम पाण्यामध्ये टाकून मीठ टाकून धुवून घ्यायचे. निर्जंतुक पाय करायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे ही कणिक आपल्याला टाचेवरती लावायची आहे. टाच दुखत असेल ना तर हा उपाय करून बघा. कमालीचा फरक जाणवतो. त्यासोबतच टाचाला भेगा असतील ना तर त्या देखील हळूहळू कमी होतात. आणि त्यानंतर कपड्याने अशा प्रकारे बांधायचं. रात्री झोपण्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल. अगदी सकाळी तुम्ही बघाल टाचेचं दुखणं विसरून जाल, एवढा चांगला आराम मिळतो. आता इथे टाचेवरती मी केलेला आहे. तुम्ही सेम गुडघ्यावरती करायचं किंवा पाय पिंढऱ्या दुखत असतील, तळपाय दुखत असेल समोरचा भाग, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे करू शकता. आणि सकाळी उठल्यानंतर बघा ह्याला असं काढायचं आणि थोडंसं चोळ्यासारखं करायचं हळूवारपणे. याने काय होतं, एकतर टाचामध्ये हे चांगलं मुरल्या जातं, टाचा मऊ होतात, दुखत नाहीत. त्यासोबतच ज्या भेगा आहेत ना त्या देखील पूर्णपणे अशा भरून येतात. नक्की करून बघा. रोज रात्री झोपण्या अगोदर करायचं. तेल तर आपण तयार केलेलंच आहे. चौथा नसेल तरी तेल त्या कणकेच्या गोळ्यावरती गरम गरम करून टाकायचं आणि ते अशा प्रकारे लावायचं. त्यासोबतच आता गुडघेदुखीचा त्रास असेल, जॉईंट पेन, त्यासाठी या तेलाने तयार केलेल्या मालिश करा. तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी लवकरच त्याची उत्तरं देईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.